आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. आत्तापर्यंत शरद पवार यांनी पुरोगामी राजकारण करण्याचं नाटक केलं, मात्र यापुढे जनता त्यांचं हे नाटक चालू देणार नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजातभाई आंबेडकर यांनी केली. नेहमी भाजपला फायदा होईल असे राजकारण शरद पवार यांनी केलं, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मिरजमध्ये आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यासहित शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सुजातभाई आंबेडकर हे बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके, जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या चंद्रिकाताई विवेक कांबळे, राजू विवेक कांबळे, युवा नेते आकाश भैया कांबळे, डॉक्टर रविकुमार गवई, भास्कर बापू जगताप, अविनाश जकाते, सागर दरबारे, प्रमोद वायदंडे, नंदकुमार कांबळे, राम कांबळे, संजय कांबळे, शब्बीर चिवेलकर, आनंदा हातेकर, प्रतीक कुकडे, नजीर झारी, श्रीधर बेर्डे, रिंकू कांबळे यांच्यासहित हजारो कार्यकर्ते आणि मान्यवरांनी या मेळाव्यास उपस्थिती लावली होती. वंचितला भाजपची बी टीम अशी टीका करणारे विरोधी पक्ष हेच भाजपच्या सोयीचे राजकारण करत आहेत. काँग्रेस आणि उबाटाला बॅकफुटला आणणारे राजकारण शरद पवार हे करत असून नेहमी भाजपला मदत करण्याची शरद पवार यांची भूमिका असते, अशी टीकाही सुजातभाई आंबेडकर यांनी केली. देशात एकीकडे भाजपची पिछेहाट होत आहे, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भाजपला विरोध करण्याची ताकद केवळ वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे. त्यामुळे युवक आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात ओढा वंचितकडे आहे, असं सांगून सुजातभाई आंबेडकर पुढे म्हणाले, भाजपला हरवायचं असेल तर बुलेट नव्हे तर बॅलेटच्या माध्यमातून त्यांना हरवावे लागेल. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे हे नेहमी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराच्या पाठीशी राहिले आहेत. आंबेडकरी चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षांनाच अशोक कांबळे यांनी पाठबळ दिले आहे. ते पक्षात असल्यामुळे नक्कीच पक्षाची ताकद वाढली असून पुढील काळात नक्कीच पक्ष या जिल्ह्यात यशस्वी होईल, अशी आशाही सुजातभाई आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. आरपी आठवले पक्ष हा भाजपा चालवत आहे, त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील जनतेला आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, अशी टीका करून अशोक कांबळे पुढे म्हणाले, विवेक अप्पांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहणार आहे. विवेक अप्पा, तुझ्यासारखा दुसरं कोणी येऊ शकत नाही, त्यामुळे आयऱ्या-गैऱ्यांनी स्वतःला आपण विवेक अप्पा झालो आहोत असे समजू नये, अशी टीका यावेळी अशोक कांबळे यांनी केली. आतापर्यंत आपण जर बघितलं असेल तर शरद पवारांचं राजकारण आणि त्यांचे निर्णय हे नेहमीच भाजपला मदत करणारे हे राहिलेले आहेत. म्हणजे 2019ला जर आपण, आता अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत, पण अजितदादांचंच स्वतःचं वक्तव्य होतं की जेव्हा जी पहाटेची शपथविधी होती तेव्हा ती शपथविधी ही शरद पवारांच्या सांगण्यावरनं केली होती. त्याच्यानंतर आत्ता मोदी बरोबर जाऊन भेटणं जंतर मंतर नंतर ठिकठिकाणी अशा भूमिका घेणं ज्यांनी काँग्रेस बॅकफूटवरती येईल, उबाटा बॅकफूटवरती येईल आणि भाजपला मदत होईल, अशी नेहमीच भूमिका ही शरद पवारांनी घेतली. आताच्या स्थानिक निवडणुकांमध्ये बघितलं तर काही काही ठिकाणी थेट शरद पवार गट आणि भाजप अशी युती आपल्याला दिसली होती. आणि आता जी MLCच्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यात तिकडे 90% भाजप जिकडे बिनविरोध निवडून आली आहे, त्या जागा शरद पवारांना सुटल्या होत्या. ह्याचा तुम्ही स्टडी करून बघा. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज आपण बघितलं तर भाजपच्या विरुद्ध आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात निराशा दिसेल. ठिकठिकाणी लोक भाजपच्या शिव्या घालताना दिसतील, भाजपचा मतदार कमी होताना दिसेल, भाजपकडनं लोकांचा कल जाताना दिसेल. दुसऱ्या बाजूला ज्या बाजूला भाजपला शिव्या घालणं म्हणजे देशाला शिव्या घालणं किंवा नरेंद्र मोदीच्या विरुद्ध बोलणं म्हणजे भारत देशाच्या विरुद्ध बोलणं, अशी एक गरिमा जी नरेंद्र मोदींच्या लोकांनी उभी केली होती ती
अख्खी उतरलेली आहे आणि ती गरिमा अख्खी फाटलेली आहे. आणि आज नरेंद्र मोदी देशाला लुटतायत, देशाला विकतायत, हे प्रत्येक माणसाचं, जनमानसाचं मत झालेलं आहे. आणि त्याच भूमिकेवरती वंचित बहुजन आघाडी आता स्वतःला कॅपिटलाइज करते. वंचित बहुजन आघाडीकडे आपल्याला खूप साऱ्या लोकांचा कल, तसेच कार्यकर्त्यांचे प्रवेश, इतर पक्षांना सोड चिठ्ठी देऊन वंचितमध्ये प्रवेश हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आता होताना दिसेल. आज खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका ही अशोक कांबळेंना नेहमीच पटत आली आहे. आणि ह्याच्याही आधी बाळासाहेब आंबेडकरांच्या ते संपर्कामध्ये होते, बाळासाहेब आंबेडकरांना ठिकठिकाणी मदत करत होते. ह्याच्या आधी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये अशोकजींनी वंचित बहुजन आघाडीलाच मतदान केलं होतं. आणि त्यांची भूमिका नेहमी हीच राहिली होती की आंबेडकरवादी पक्षांना आणि जे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं मिशन पुढे घेऊन जातील त्यांनाच ते मदत करत राहिलेत. आणि त्याच भूमिकेत आज ते आमच्यामध्ये आलेत, याची आम्हाला सर्वांना आनंद आहे. आणि पुढे जाऊन एकत्र आम्ही नक्कीच सांगलीमध्ये एक रिझल्ट आणून देऊ. आठवले गटाचा जो पक्ष आहे, रामदासजी आठवले साहेबांचा जो पक्ष आहे, तो पक्ष आठवले साहेब चालवतात का भारतीय जनता पार्टी चालवते ही कळत नाही. आज मला सांगायचं सुजात भैया बाळासाहेबांना वेळ मिळत नाहीये, ते देशभर फिरतायत. तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये थोडस लक्ष विधी करा. माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते आपल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये येतील आणि वंचित बहुजन आघाडीच्या ठिकाणी ताकद वाढवतील. विवेक अप्पा कांबळे हा त्यांचा चळवळीचा कार्यकर्ता होता आणि अप्पांचा आदर्श माझ्यावर आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. कोण ऐरागरा म्हणायचं नाही. मी अप्पासारखं होईल नाही चालणार. अप्पाचा वारसदार मीच आहे आणि मीच असणार आहे.